तृतीय पारितोषिक 5,000 रुपयाचं रोख बक्षीस दिलेलं आहे ते आमचे मित्र सन्माननीय धर्मेशजी जोशी, उपाध्यक्ष तालुका व्यापारी संघ हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। मी धर्मेश भाऊंना विनंती करतोय की आपण मंचावर यावं आणि हितेश कुबडे यांना मी विनंती करतोय, हितेश कुबडे यांना विनंती करतोय की आपण धर्मेश भाऊंचं स्वागत करावं। आजच्या स्पर्धेचं तिसरं बक्षीस धर्मेशजींनी आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। धन्यवाद धर्मेशजी, धन्यवाद। आज ज्यांनी आपल्याला 5,000 रुपयाचं रोख बक्षीस दिलेलं आहे आमचे मित्र धर्मेशजी जोशी, आपल्याशी 2 हितगुज करतील अशी मी त्यांना विनंती करतोय। सन्मान्य व्यासपीठ आणि स्वर विदर्भाचा या कार्यक्रमाचे आयोजक आणि उपस्थित श्रोतागण, म्हणजे इथे आल्यानंतर जेव्हा ते कांबळे साहेब माझ्या दुकानात आले, अशी स्पर्धा घेणार आहे तुमच्याकडून पारितोषिक, म्हटलं ठीक आहे, फोनवरच बोलणं झालं, ठीक आहे। मी जेव्हा इथे आलो आणि या लहान मुलांचं जेव्हा गाणं ऐकलं तेव्हा ॲक्च्युली माझ्या मनात असं आलं की प्राऊड इंडियन, मनातून एकच शब्द निघाला की एकदम प्राऊड इंडियन। म्हणजे इंडियन्स काय आहे, आज त्या ट्रम्पला झुकून टाकलं आपण। तुम्हाला असं वाटतं कुठे न्यूझीलंडमध्ये, नेदरलँडमध्ये अशी काही स्पर्धा होत असेल, तिथच्या लहान लहान मुलं असे काही गाणं गात असेल? गाणं म्हणजे ते गाणं नाही आहे, मला जर गाणं म्हणायला लावलं तर मी सरळ ओळमध्ये गाईल ते तुझे देखा तो जाना। त्याच्यात वीर आहे, त्याच्यात आनंद आहे, त्यात दुःख आहे, उल्हास आहे, आणि त्या सगळ्या भावना या इतक्या लहान वयात म्हणा त्यांना समजावून सांगण्यात ते समजतात आणि ते गातात। आणि त्याच्यासोबत त्या पॅरेंट्सची पण त्यांच्यासोबत ती जत्रा चालू असते, कारण तो लहानपणापासून गायक, समजा गायक बनला तो एकटा त्याच्यामध्ये नाही असतो सोबत, त्याचं पूर्ण फॅमिली त्याच्यासोबत असते, तेव्हा जाऊन एक कलाकार घडतो आणि तो इथे येतो। यश अपयश नॉट नेसेसरी, फेल म्हणजे काय आहे, फर्स्ट अटेम्प्ट ऑफ लर्निंग, फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग। फेल म्हणजे दिस इज नॉट पास आणि फेल नाही, फेलची डेफिनेशन आहे फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग। त्याच्यामुळे जे काही स्पर्धक इथे आले, काही कारणास्तव समजा त्यांचा नंबर नाही लागला तरी त्यांनी म्हणजे हे व्हायचं नाही आहे, डिसमोट नाही व्हायचं आहे, त्यांनी अजून प्रॅक्टिस करायची आहे आणि एकदम मस्त प्रोग्राम घेतला आयोजकांनी। फार फार धन्यवाद करतो मी त्यांचा। आणि त्यांना हेही म्हटलं मी की पुढच्या वर्षी चांगलं अजून आपण त्याला ॲडव्हर्टाइजमेंट करू, अजून ऑडियन्स येईल, कारण वरुडमध्ये एवढी चांगली ऑडियन्स आहे आमची। मी व्यापारी संघटनेमध्ये मागे आम्ही 10-15 वर्षा अगोदर कवी संमेलनाचा कार्यक्रम घेतला होता आपल्या इथे यावलकर सभागृहामध्ये, तर मंगेश काठीवालेमध्ये घेतला होता आणि त्याच्या अगोदर यावलकर सभागृहामध्ये 6 तास प्रोग्राम चालू होता आणि कमीत कमी 6 ते 7 हजार लोक होते। त्याच्यानंतर कार्यक्रमच झाले नाही, कोणी करणारच नव्हतं, पण यांनी आज पुढाकार घेतला, फार चांगलं वाटलं आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो। थँक्यू, धन्यवाद धर्मेश भाऊ, आपण आम्हाला असं सहकार्य करत राहा।